चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमास युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सामाजिक शास्त्र 2 म्हणजेच काय भूगोलाचा आपल्याला पूर्ण पेपर आपण अनालिसिस करून घ्यायचे। का प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, किती मार्काला येणार आहे, कोणकोणते प्रश्न येणार आहे, पूर्ण आपण डिटेल मध्ये बघणार। त्यापूर्वी मित्रांनो बघा, आपण पहिल्या पेपर पासून मराठी पेपरच्या पासून तर आपण पूर्ण भूगोलाच्या इतिहासाच्या पेपर पर्यंत आपण मार्गदर्शन केले, दिलेले आयएमपी प्रश्न देखील परीक्षेला आलेत मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता तर सर्वांनी चॅनल एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्याला परीक्षेनंतर काय करायचंय, कसं आपण परीक्षेच्या मध्ये जो सुट्ट्यांचा वेळ असेल तो कसा घालवायचा, काय काय करायचं याचं सगळं डिटेल मध्ये देणार आहे। त्याच्यानंतर मार्गदर्शन देखील आपल्याला करिअर गायडन्स देखील तुम्हाला मी करणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते का कॉल होते का सर तुम्ही कुठून राहतात किंवा तुमची शाळा कोणती, व्हिडिओ कसे शूट करतात, या संदर्भात आपण एक लाईव्ह सेक्शन घेणार आहे। पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। चला मित्रांनो आता मी व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले का आपल्याला माहिती आहे का हा पेपर आपला 40 मार्काचा असणार आहे, बरोबर आहे। लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेत ज्या सूचना असतात त्या सगळ्यांनी वाचून घ्यायच्या असतात, कंपल्सरी वाचून घ्या व्यवस्थित काय असतात त्या। बघा आता आपण पहिला बघणार आपण का रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला किंवा योग्य पर्याय निवडून आपल्याला काय करायचं, विधाने पूर्ण करायचे। बघा पहिला दिलाय, पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात। काय आढळतात तिथं, तर महाकाय अॅनाकोंडा। लक्षात घ्या काय मित्रांनो, महाकाय अॅनाकोंडा हे आढळतात। पुढे बघा, लोकसंख्येच्या वितरणावर डॅश डॅश हा घटक परिणाम करतो, तो म्हणजे काय, प्राकृतिक रचना। काय याचं उत्तर आहे मित्रांनो, प्राकृतिक रचना। पर्याय क्रमांक 1 हे याचं काय योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे डॅश डॅश वाहतूक आढळते, कोणती, तर ते म्हणजे रस्ते। बघा काय, पर्याय क्रमांक 3 रस्ते या प्रकारामध्ये जास्त वाहतूक ही ब्राझीलमध्ये आढळली जाते। पुढे बघा, क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी डॅश डॅश या साहित्याची आवश्यकता असते, ते म्हणजे काय, प्रश्नावली। जर तुम्ही एखादी क्षेत्रभेट म्हणजे कुठेतरी तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला प्रश्नावली असणं गरजेचं आहे, कारण कोणता प्रश्न म्हणजे काय, कुठली माहिती आहे, काय नक्की एखाद्या क्षेत्राला माहिती दिली तर याची स्थापना कधी झाली, ही घटना कधी झाली, काय झालंय, सगळं प्रश्न तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 प्रश्नावली आपलं काय असणार मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो काय, तर ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य। बघा वेगळा घटक ओळखायचा तुम्हाला, ब्राझीलच्या किनारपट्टीवर राज्य, तर याचं उत्तर असणार आहे आक्रे। काय असणार मित्रांनो, आक्रे हे आमापा, पराइबा, रिओ दी जेनेरिया हे सगळे काय तर ब्राझीलच्या किनारपट्टीवरती बघा दिले आपल्याला राज्य आहे ते। ठीक आहे, वेगळा घटक आपल्याला ओळखून घ्यायचा त्यातला। भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश, याचं उत्तर येणार आहे पश्चिम राजस्थान। बघा काय याच्यात येणार, तर पश्चिम राजस्थान। बघा मित्रांनो वेगळं ओळखायचे आपल्याला, हे सगळे बाकीचे मेघालय, पश्चिम घाट आहे, इथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का जास्त पाऊस पडत असतो, बरोबर आहे। पुढे बघा, अमेझॉन नदीच्या उपनद्या, अमेझॉन नदीच्या उपनद्या पारू नदी दिले, पुरुष नदी, पॅराना आणि ज्युरिका, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅराना नदी। कोणती नदी, पॅराना नदी। पुढे बघा काय, भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी, बघा त्याचं उत्तर असणार याक। पुढे बघा, पुढे बघा मित्रांनो, थोडक्यात टिपा लिहा। काय दिले, कोणतेही दोन। बघा पहिला दिलाय परतीचा मान्सून आणि भारतातील पानझाडी वने, बघा अशा प्रकारे दिले। मग आता परतीचा मान्सून बघितलं तर परतीचा मान्सून हा भारतात जून पासून ते सप्टेंबर पासूनचा कालावधी असतो। हा मान्सून भारतीय मधील जो कृषी साठे असतील, आपण म्हणतो जल साठे असेल, जल वाहतूक असेल, यासारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। म्हणजे कोणत्यासाठी, तर आपल्या शेतीसाठी, शेतातील जे पिकं असतात त्यासाठी खूप महत्वाचं आहे, अशा प्रकारे माहिती लिहायची होती। बघा पुढे बघा, भारतातील पानझाडी वने। पुढे दिले ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ब्राझील हा देश 3 शतकांपासून अधिक काळ पोर्तुगीजाच्या हवाली होता किंवा त्यांच्या अंडर मध्ये होता, बरोबर आहे। ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले व त्याच्यानंतर 1930 पासून ते 1985 पर्यंत या अर्ध्या शतकापर्यंत जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटी खाली होता। अशा प्रकारे याची तुम्हाला माहिती लिहायची होती। पुढे बघा, ब्राझीलचा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। एक तुम्हाला परीक्षेला मित्रांनो लक्षात घ्या का नकाशा येईल, तो नकाशा तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला काय करायचं, एक योग्य डिटेल मध्ये तुम्हाला शेअर करायचं। म्हणजे काय करायचं, नकाशा आराखड्यामध्ये योग्य माहिती तुम्हाला भरून घ्यायची। काय दिले बघा मित्रांनो, ब्राझीलचे सर्वोच्च शिखर बघा दिले, साओ फ्रान्सिस्को नदी, मॅराजा बेट, पंपास, विषुववृत्त, ब्राझीलची राजधानी, हे सगळं काय करायचं तुम्हाला त्या ब्राझीलच्या नकाशामध्ये काय करायचं मित्रांनो, तर याची माहिती भरायची। ठीक आहे, पुढे बघा, खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। बघा अशा प्रकारे दिले, खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून काय करा, प्रश्नांची उत्तरं। म्हणजे तुम्हाला नकाशा दिला असेल, बघा हा नकाशा दिलाय आपल्याला, मग या नकाशाचं काय करायचं, आपल्याला योग्य वाचन करायचे, रीड करून घ्यायचे
आणि काही जे प्रश्न आपल्याला दिले असतील त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करायची का योग्य पद्धतीने देणे आणि सगळ्या मुलांकडून योग्य उत्तर येणे हे अपेक्षित असणार आहे. बघा मित्रांनो काय दिले बघा, भारत दिलाय, महाराष्ट्र महामार्ग व प्रमुख बंदरे याचा आराखडा आपल्याला म्हणजे नकाशा दिलाय. बघा पहिलं काय दिलं बघा, वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय, तर काय तर नकाशाचे शीर्षक आणि काय तर भारत आणि उपशीर्षक राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे हे देखील आहे. बरोबर आहे. हे इथं जे वरती बघा मित्रांनो, जे तुम्हाला नकाशाच्या इथं स्टार्टिंगला वरती दिलं असेल हेच त्याचं शीर्षक असतं, हे कधी विसरू नका. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, तर भारताच्या उत्तरेकडील मैदानी भागात आणि दक्षिण भागात रस्ते मार्गाची घनता ही काय तर जास्त आहे. याचं आपण जर निरीक्षण केलं तर पुढे दिले पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. काय तर मुंबई आणि कांडला तुम्ही तुमच्या प्रकारे नकाशाचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही ते नक्की लिहू शकतात. बरोबर आहे. पुढे बघा, पोरबंदर ते सिलचर महामार्गाची नावे लिहा, तर पूर्व पश्चिम महामार्ग पोरबंदर आणि सिलचर या 2 शहरांना जोडला तो. कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. न्यू मूर बेट. बघा कोणते न्यू मूर बेट आहे, आपण जर याला ऑब्झर्वेशन केलं बघा कोलकाता कुठं असतो हे जर बघितलं आपण तर या साईडला बघा इकडे कोलकाता आहे, कोलकाता जवळ इथं बेट आहे न्यू मूर बेट. दिसतंय मित्रांनो, हे त्याचं उत्तर असणं योग्य. फक्त नीट कायम करायचंय का आपल्याला व्यवस्थितपणे जो मॅप दिला असेल नकाशा दिला असेल तो व्यवस्थितपणे काय करायचं त्याचा ऑब्झर्वेशन करून घ्यायचंय. पुढे बघा मित्रांनो, भौगोलिक कारणे लिहा. काय दिले, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते. का, कारण हिमालयाच्या उंच भागामध्ये तापमान अतिशय कमी असते आणि काही ठिकाणी तापमान हे 0 डिग्री सेल्सिअस इतक्यापेक्षाही कमी असतं, म्हणून हिमालयाच्या उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर हे आढळतात. विद्यार्थी मित्रांनो काय असतं का हिमालयामध्ये जे तापमान असतं 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा देखील कमी होत असतं. मग याच्यामुळे काय होतं का सर्वत्र बर्फाचे थर साचले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं का ज्या हिमालयाचा जो उंच भाग असतो त्या भागामध्ये जी वनस्पतीची संख्या असते, वृक्षांची संख्या असते ती असते ते विरळ असते. पुढे बघा, ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे निर्माण होतात. त्याच्या किनाऱ्यावरून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. बरोबर आहे. पुढचे हे सगळ्यांची तुम्हाला काय करायचे कारण लिहायचे. पुढचं बघा विचारले का भारताच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. का आहे, कारण भारत हा सागरी आणि अंतर्देशीय अशा दोन्ही प्रकारच्या माशांच्या सर्व मोठ्या उत्पादनापैकी एक आहे व मत्स्य व्यवसाय अन्न पुरवठा वाढवण्यास, रोजगार निर्मिती, पोषण पातळी वाढवण्यात आणि परकीय चलन मिळवण्यास काय करतात तर मदत करतात. बरोबर आहे. अशा प्रकारची याची भूमिका तुम्हाला लिहायची होती. पुढे बघा, खाली दिलेल्या सांख्यिक माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा. बघा मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात सोपा प्रश्न आहे आलेख काढायला. एकदम आपण गणित भाग 2 ला देखील बघितलंय का स्तंभालेख कसा काढायचा. त्याच्यामुळे मित्रांनो ही मार्क कोणाचे जाता कामा नाहीये. पुढचा बघा, काय आता का आणि स्तंभालेख आपल्याला काढून त्याच्यावर जे काही प्रश्न उत्तरे असणार आहेत त्याचे प्रश्न असतात त्याची उत्तर द्यायची. पुढे बघा काय दिले का 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. मग 1961 साली नागरीकरण किती झाले तर 18% झाले होते. बघा मित्रांनो किती टक्के झाले, 18%. आपण जर बघितलं तर बघा 1961 आणि दिले आपलं उत्तर 18%. किती 18.0%. पुढे बघा, कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी आहे. बघा कोणत्या दशकात सगळ्यात कमी आहे याच्यामध्ये शोधायचे. बरोबर आहे. सगळ्यात कमी कोणत्या दशकामध्ये नागरीकरण आहे तर आपण बघू शकतो ना 18 दिले, 18.18 सगळ्यात कमी. मग काय येणार 1961 याचं काय असणार मित्रांनो एकदम आपलं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. पुढे बघा, 1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते तर 1991 साली नागरीकरण हे 25.7% झाले होते. अतिशय सोपा प्रश्न होता. काय करायचे तुम्हाला ग्राफ काढायचा होता, आलेख काढायचा होता आणि एकदम सोपे एकदम प्रश्न दिले होते. बरोबर आहे. बघा पुढे बघा मित्रांनो, खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा हा जो आलेख आहे याचं वाचन करायचे आणि तुम्हाला याची उत्तरं द्यायची. बघा काय दिलंय, आलेखात कोणती क्षेत्रे दर्शवली आहे तर काय तृतीय, द्वितीय, प्राथमिक वगैरे, प्राथमिक, द्वितीय, तृतीय हे क्षेत्र याच्यामधले आपल्याला काय करायचे दाखवायचे. बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक देतो तो कोणत्या 3ऱ्या नंबरचा म्हणजे काय तृतीय. बघा कोणत्या तर तृतीय. बघा पुढे दिल्या ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर मित्रांनो याचं उत्तर किती 10%. किती आहे मित्रांनो याचं उत्तर 10%. पुढे बघा, दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे ते म्हणजे काय ब्राझील. राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे ते म्हणजे भारत. बरोबर आहे. ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली ते म्हणजे काय द्वितीय. बघा कोणती द्वितीय आले. बघा मित्रांनो हे एकदम सिंपल आहे. बघा मित्रांनो याचं उत्तर फक्त अपेक्षित आहे का तुम्हाला जिथं तुम्हाला ग्राफ दिलाय ग्राफचं चांगलं वाचन करायचं आणि त्याची उत्तर चांगली यायची. पुढे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. कोणतेही 2 कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा किंवा ब्राझीलची
प्रदेशाची माहिती लिहा किंवा भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. या कोणत्याही तुम्हाला एक लिहायचं होतं बघा. आता जर पहिला आपण बघितला का प्रश्नावली कशी तयार करायची, तर काय का आपल्याला वाटलं एखाद्या कारखान्यास भेट दिली तर आपण म्हणू शकतो या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कारखान्यात कोणकोणते वस्तूचे उत्पादन होते किंवा कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या कोणती किंवा कारखान्याचा कारभार कोण बघतो, या कारखान्यामध्ये कोणकोणते बाहेरील कोणकोणत्या गावावरून किंवा कोणकोणत्या ठिकाणावरून जो काही कच्चा माल असतो तो कोण पुरवतं, हे सगळे आपण प्रश्न लिहू शकतो. जसे की पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, या सगळ्या प्रश्न आपल्याला काय करायचे मित्रांनो, हे आपल्याला नोंद करून घ्यायचे. म्हणजेच काय थोडक्यात याला म्हणतात तर प्रश्नावली तयार करणे, याला असे म्हणतात बघा. काय म्हणतात याला, प्रश्नावली तयार करणे असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भूगोलाची प्रश्नपत्रिका बघितले. चांगला अभ्यास करा. प्रश्नपत्रिका सोपी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. चांगला तुम्हाला मार्क मिळून देतील. याचा रेफरन्स करा तुम्ही. याच्या प्रकारचे सेम ऍज इट इज असेच प्रश्न विचारतात होती. ठीक आहे, प्रश्न जरी चेंज झाले पण प्रकार बदलला जाणार नाही. आणि त्यानंतर मित्रांनो लवकरच आपण एक ऑनलाईन आपण मीटिंग घेणार आहे, म्हणजे लाईव्ह येणार आहे. या लाईव्ह सेक्शन मधून सगळ्या विद्यार्थ्यांची उत्तरं देणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यातून आपण पुढे भविष्यात काय करायचं या संदर्भात देखील चर्चा करणार आहे. तर तो सेक्शन नक्की अटेंड करा. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे सगळं तुम्हाला मी गायडन्स करणार आहे मित्रांनो. आणि पहिल्या पेपर पासून ते शेवटच्या पेपर पर्यंत आपण तुम्हाला गायडन्स करत आलोय. चांगले विद्यार्थी कमेंट करतात, काही जण फोनही करतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही एक प्रयत्न करा का तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचे याची तयारी करून घेण्यासाठी आपण तुम्हाला गायडन्स करण्यासाठी कधी सज्ज आहे. जर काही अडचण झाली तर तुम्ही एक कमेंट करा, नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल किंवा कॉन्टॅक्ट देखील केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित आपण चांगला प्रयत्न करा की आपल्या घरच्यांची आपल्या आईवडिलांची परिस्थिती आपण बदलू शकतो. शेवटचा पेपर आहे, ठीक आहे. तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला जॉईन होण्यासाठी तयार राहा, कारण आपण वेगळ्या सेक्शन मधून वेगळं काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा.